नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहे की उद्या म्हणजेच मंगळवारी आता मंथली एक्सपायरी आहे एप्रिल सिरीजची आणि एप्रिल सिरीजमध्ये आपण खूप काही कंडिशन पाहिले. जसं मार्केट एप्रिल मंथ चालू झाला तसं मार्केटने काय केलं, एक लो बनवला होता 22,000चा या लेवलला. त्यापासून मार्केट आता कुठं आलं तर 24,000, ऑलमोस्ट 2,000 पॉईंट मार्केटने एक अप मुवमेंट ही दिलेली आहे. आता येणाऱ्या टाइममध्ये म्हणजेच काय तर मे सिरीजमध्ये मार्केट कसं वर्क करू शकतं आपण हे पाहणार. आपल्याला काय करायचं आहे, उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर समजा मार्केट हे फ्लॅट ओपन अपसाईडला जायला लागलं तर 24,200च्या वर आपली एक कॉल साईडला पोझिशन बनू शकते आणि त्याचं टार्गेट असू शकतं ऑलमोस्ट 24,408 इथपर्यंत मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन जाऊ शकतं, त्याची शक्यता जास्त आहे. समजा फ्लॅट ओपन होऊन मार्केट नाही गेलं तर त्यानंतर आपल्याला काय करायचंय, आजचा लो म्हणजे किती, आपण 24,000 धरूया मधल्या. ठीक आहे, 24,000च्या खाली जर मार्केट आलं फ्लॅट ओपन होऊन तर आपलं डाऊन साईडला टार्गेट असणार आहे ऑलमोस्ट 23,685 म्हणजे 23,700 पर्यंत आपलं डाऊन साईडला टार्गेट हे आपल्याला निफ्टीमध्ये उद्या पाहायला मिळू शकतं. उद्या आता मंथली एक्सपायरी असल्यामुळे काय होऊ शकतं की कधी कधी मोठे मोठे प्लेयर काय करतात तर ट्रेड ऍडजस्ट करतात. म्हणजेच काय की उद्या नेक्स्ट एक्सपायरीचा ट्रेड चालू करतात. मग त्यामुळे काय होतं, कधी कधी बुलिश किंवा बेरिश या दोन्ही साईडला मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. आता डेली टाइम फ्रेमवर जर आपण पाहिलं तर इथे एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय, त्याला आपण बुलिश हरामी पॅटर्न असं म्हणतो. तोच पॅटर्न इथे क्रिएट होतोय. समजा या पॅटर्नचा हाय ब्रेक झाला समजा 24,200 तर आपण मार्केट अप साईडला पाहू शकतो, किंवा या पॅटर्नचा लो जरी आपण कन्सिडर केला सर, या पॅटर्न मध्ये 24,000चा लो जर ब्रेक झाला, ती सायकोलॉजिकल लेवल आहे, तर मार्केट कुठे येऊ शकतं 23,693 किंवा 23,700 पर्यंत हे मार्केट उद्या आपल्याला खाली येताना दिसू शकतं. याच्यामध्ये ऑप्शन चेन थोडीशी साईडवेज आहे, त्यामुळे आपण आता उद्या पाहूया की नक्की मार्केट ऍक्च्युअल मध्ये काय रिॲक्ट होते. आता सेन्सेक्स मध्ये पण सेम पॅटर्न बनलेला आहे. इथे आपण काय करतो, या पॅटर्नचा हाय आणि लो मार्क करून घ्या. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि 23,700 ची लेवल जर ब्रेक केली तर आपल्याला अपसाईडला टार्गेट हे ऑलमोस्ट 78,500 म्हणजे याच्यामध्ये 600 ते 700 पॉईंट अपसाईडला सेन्सेक्स मध्ये आपलं टार्गेट पाहायला मिळू शकतं. समजा मार्केट गॅप डाऊन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं तर 76,700, ठीक आहे, या लेवलच्या खाली जर मार्केट आलं फ्लॅट ओपन होऊन तर आपलं टार्गेट ऑलमोस्ट कुठपर्यंत जाऊ शकतं तर 75,900 म्हणजे 1,001 पॉईंटचं टार्गेट आपल्याला सेन्सेक्स मध्ये डाऊन साईडला पाहायला मिळू शकतं. तुम्ही या सगळ्या लेवल्स मार्क करून ठेवत चला. त्यामुळे काय होईल की तुम्हाला अनालिसिस करताना किंवा जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड घेताल तेव्हा तुम्हाला हे गोष्टी खूप फायदेशीर ठरतील. ओके, थँक्यू. आपला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.